चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। कॉकरोच जनता पार्टी याने देशामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि कॉकरोच जनता पार्टीने 6 जूनला दिल्लीमध्ये जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन केलं। यामध्ये देशभरातील अनेक तरुण या आंदोलनामध्ये सामील झालेले होते। अभिजित दिपके हे अमेरिकेहून परत येताच त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि त्या अगोदरच त्यांनी आवाहन केलेलं होतं की जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि या मागणीसाठी आणि नीट परीक्षा ह्या व्यवस्थितपणे सुरळीत पडावा यासाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलं होतं की जंतर मंतरवर येऊन आपण निदर्शनं देणार आहोत। अशा पद्धतीचं आंदोलन झाल्यानंतर आता संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्याची कॉकरोच जनता पार्टीची तयारी दिसत आहे आणि त्याच धर्तीवर दिल्ली येथे आंदोलन झाल्यानंतर 3 दिवसा अगोदर पुण्यामध्ये आंदोलन झालं। या ठिकाणी देखील त्यांना पुणे विद्यापीठामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनौ या ठिकाणी देखील त्यांचं आंदोलन झालं। त्यासोबतच राजस्थानमध्ये देखील त्यांचं आंदोलन होणार आहे, कर्नाटक बेंगलोरमध्ये देखील त्यांचं आंदोलन होणार आहे। आता त्यानंतर देखील अशी माहिती येत आहे की नागपूरमध्ये देखील कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होणार असल्याची माहिती आहे। हे आंदोलन 16 जून रोजी म्हणजेच मंगळवारी नागपूर येथील संविधान चौकामध्ये हे आंदोलन होणार असल्याची माहिती आहे आणि त्यासाठी सीताबर्डी पोलीस स्टेशनला रितसर परवानगी देखील मागितल्याची माहिती येत आहे। मात्र या परवानगीला मान्यता मिळणार का किंवा त्यासोबतच हे जे 16 तारखेला होणारं आंदोलन आहे या आंदोलनाला कोणत्या संघटनांचा किंवा कोणत्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळतो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। कारण अजूनही अधिकृतपणे कुठलीही माहिती समोर आलेली नाहीत की किंवा 16 तारखेला हे आंदोलन होणारच यावर देखील अद्याप देखील शिक्कामोर्तब झालेलं नाही किंवा पोलिसांची परवानगी मिळते का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अभिजित दिपके हे 16 तारखेला नागपुरात येण्यासाठी इच्छुक आहे का। त्यांचं नागपूरला आंदोलन होणार हे निश्चित आहेत, परंतु 16 ही जी तारीख आहे ही तारीख अभिजित दिपकेंनी निश्चित केली का हे बघणं महत्त्वाचं आहे। काही कार्यकर्त्यांनी जे नागपूरमधील त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काही युवकांनी पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी मागितल्याची माहिती आहे 16 तारखेची, परंतु याविषयीची देखील अधिकृत माहिती किंवा अधिकृत पत्र अजूनही समोर आलेलं नाहीत। त्यामुळे 16 तारखेचं आंदोलन कशा पद्धतीनं होणार आहेत, 16 तारखेच्या आंदोलनामध्ये कोण कोण सामील होणार आहेत, या आंदोलनामध्ये कोणत्या संघटनांचा पाठिंबा मिळणार आहेत, सोबतच कुठले राजकीय पक्ष यांना पाठिंबा देतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच कॉकरोच जनता पार्टीचे नागपुरातील कार्यकर्ते कोण आहेत, त्यांच्या मागे कोण उभं राहणार आहेत हे देखील महत्त्वाचं आहे। कारण संविधान चौकामध्ये अशा पद्धतीचे अनेक आंदोलनं होत असतात आणि त्याची परवानगी मिळवल्यानंतर रितसर त्या पद्धतीने आंदोलन तिथे देखील होत असतात। त्यामुळे आंदोलनाला परमिशन देण्याची कुठलीही त्या ठिकाणी अडचण येण्याची शक्यता नाही। मात्र अभिजित दिपकेंचं जे काही आंदोलन आहे ज्या पद्धतीनं जंतर मंतरला त्यांना परवानगी तर देण्यातच आली, परंतु संपूर्ण राज्यभर आणि संपूर्ण देशभर अभिजित दिपकेंचं आता आंदोलन सुरू होणार आहेत आणि नागपूरच्या आंदोलनामध्ये देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि नीट परीक्षा सुरळीत पार पडावी अशा पद्धतीचीच मागणी आहे। आणि जर नीट परीक्षा सोबतच धर्मेंद्र प्रधान यांचा जर का राजीनामा घेतला नाही तर येणाऱ्या 20 जूनला पुन्हा जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार असल्याची माहिती आहे किंवा त्या पद्धतीची घोषणा अभिजित दिपके यांनी पुण्यातील आंदोलनामध्ये देखील केलेली आहे। त्यामुळे हे आंदोलन आता वाढत जाणार का, याची तीव्रता वाढत जाणार आहेत का, सरकार याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं म्हणजे हेच की नागपुरातील जे आंदोलन होणार आहेत या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा मिळणार आहेत, आंदोलनाची परवानगी मिळणार आहेत का, स्वतः अभिजित दिपके या आंदोलनाला येणार आहेत का किंवा यांना या आंदोलनाला कोणत्या संघटनांची पाठिंबा प्राप्त होणार आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। या आंदोलनाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।